नमस्कार महाराज मित्रांनो, मला विचारलं जातं तुम्ही याराचे व्हिडिओ जास्त बनवता, यारा किती पैसे देते तुम्हाला? ह्या अशा लोकांसाठी तर माझ्याकडे उत्तरं नाही आहेत. हे मी जेव्हा वडिलांना विचारलं होतं की जॉब सोडून घरी येऊ का, त्याच्यानंतर मला जे जे भोगावं लागले तेव्हाही मी कोणाला उत्तरं दिली नव्हती. आता याराची तुम्हाला खरी परिस्थिती सांगतो काय आहे. तुमचं तुम्ही ठरवा तुम्हाला काय समजायचं ते. मित्रांनो, याराचं माझ्याकडे काम नाही आहे. मी 5-5, 7-7 बॅगा मागवतो. आता इकडे जर तुम्ही बघू शकतात ना, हे बघा याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्ही मध्ये बघाल ना, स्टॉपिट आहे, सेनिपॉस आहे. 5-5, 7-7 नग मागवतो. पण आज फायनान्शियली जरी माझी लायकी नसली तर उद्या भविष्यामध्ये 2 वर्षांनी 3 वर्षांनी ज्या दिवस माझ्याकडे याची कॅपेबिलिटी होईल काम यायची, कारण की पैसा आज कमी आहे पुढे वाढू शकतो. पण जर तुम्हाला दिलेली इन्फॉर्मेशन जर मी आज चुकीची दिली, आता माझ्याकडे XYZ कंपनीचं काम आहे, मी आत्तापर्यंत कधीच त्याचा व्हिडिओ बनवला नाही. का नाही बनवला? मनाला नव्हतं पटत, जरी काम असलं तरी. तसं बघायला गेलं तर हे दुसऱ्या दुकानदाराकडून मागवायचं म्हटलं ना, तो त्याचा पैसा ठेवेल, नंतर माझ्याकडे ऑब्विसली ते मला महाग पडेल आणि तुम्हाला 50 रुपयाने महाग पडेल. आणि जे डायरेक्ट मला कंपनी माल देते ना, त्याच्यामध्ये खूप रेट डिफरन्सचा फरक राहतो. त्यानंतर मला भरपूर पैसे भेटतात. तरीही मी नाही करत. का नाही करत? कारण की मला माहिती आहे एक दिवस याच्यासारख्या कंपनीचं काम येणार आहे. तुमचं हे जे आपल्यावर प्रेम करणारे लोक आहेत, ते जेव्हा पहिलेही प्रेम करत होते ना, आताही प्रेम करत राहणार आहेत. पण ही आहे ती सत्य परिस्थिती आहे. आणि हेच नाही, याराच नाही, K+ असू द्या, ICL असू द्या, इंडिकेम असू द्या, व्हॅली ॲग्रो असू द्या, काम्पो असू द्या, ह्या ज्या कंपन्या आहेत ना, यांच्यावर माझ्याकडे जेवढे प्रोडक्ट आहेत मी तेवढं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. आणि जे ब्रँड आहे ते सांगायला काय हरकत. कारण काय मित्रांनो, सत्य अशी गोष्ट आहे ना, तर मी तुम्हाला आज नाही सांगितलं ना, यांचं दुसरं कोणी येऊन तुम्हाला सांगून जाणार आहे. आणि त्यामुळे त्या होऊ नाही द्यायच्या. कारण सत्य हे सत्य असतं, त्याला वेळ थोडा लागतो पण ते पोहोचतं मित्रांनो.